ही नेमकी बैठक काय स्वरूपाची होती तर आता जे झालेलं ऑपरेशन सिंदूर आहे त्या संदर्भातली एक व्यवस्थित ब्रीफ अशी माहिती जी आहे ती दिलेली आहे। सविस्तर माहिती ही सर्व पक्षीयांना दिलेली आहे अशी माहिती यावेळेला रिजिजू यांनी दिलेली आहे। तर एकीकडे आपण बघतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक होती आणि बैठकीच्या माध्यमातून सर्व पक्षीयांना घडलेल्या सगळ्या प्रसंगासंदर्भात आणि आपण केलेल्या कारवाई संदर्भात प्रामुख्याने ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती दिलेली आहे। कोणकोणते अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, आतापर्यंत या अड्ड्यांचा कशा पद्धतीने दहशतवाद्यांनी वापर केलेला होता आणि भारताविरोधात त्याचा वापर झाला याबद्दलची ही माहिती दिली आहे। राजनाथ सिंग, किरेन रिजिजू हे बाहेर पडतानाची ही आपण दृश्य पाहतोय। अतिशय महत्त्वाची अशी ही बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीनंतर अर्थातच कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे, कोणकोणती महत्त्वाची माहिती यामधून देण्यात आली या संदर्भात अनेकांनी भाष्य केलेलं आहे। पूरा सपोर्ट दिया हमने। जो खारगे जी ने कहा वो सही है कि ऐसी चीजें हैं जो डिस्कस नहीं करनी है, तो बस सबने सपोर्ट किया। देखिए, मीटिंग में जो उन्होंने कहा वो हमने सुना। देश के हित में उन्होंने कहा कि कोई चीज कॉन्फिडेंशियल है, रक्षा के विषय में हम उसको अब नहीं कह सकते, ये उन्होंने कहा। तो हम सभी जितने भी पार्टी के लोग थे सभी ने ये बताया कि इस घड़ी में, इस संकट के घड़ी में हम सब आपके साथ हैं और आप जो काम कर रहे हैं करते रहिए और देश के हित में हम आपके साथ रहेंगे। आज की ऑल पार्टी मीटिंग में मैंने कॉम्प्लीमेंट किया हमारी आर्म फोर्सेस को और भारत सरकार को कि उन्होंने एक ऑपरेशन सिंदूर को अंजाम दिया। मैंने अपनी बात में ये कहा कि एक इंटरनेशनल कैंपेन हमको चलाना चाहिए टीआरएफ के खिलाफ और ख़ास तौर से सिक्योरिटी काउंसिल इसको डिजिग्नेट करे और हमको यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका को ये बताना है कि वो अपने ही मुल्क में इसको फॉरेन टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन डिजिग्नेट करे। जो ऑपरेशन सिंदूर हुआ उसका मेरी नज़र में सबसे बड़ा इम्पोर्टेंस ये है कि मुरीद के और भावलपुर पर अटैक होना, ये नॉन टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन के हेडक्वार्टर्स हैं। ये बहुत अहम बात है जिसको हमको समझने की जरूरत है। आणि या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत थेट दिल्लीतनं अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। अनेक गोष्टी कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही, मात्र सर्व पक्षीयांनी मिळून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हटलेलं आहे। खास करून काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे केंद्र सरकारला। काय अधिक माहिती राम? बिलकुल, बाहेर आल्यानंतर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी पाठिंबा दिलेला आहे, परंतु थोडीशी नाराजी पण व्यक्त केली की पंतप्रधान या बैठकीला नव्हते, कदाचित ते संसदेपेक्षा मोठे समजत असावेत। परंतु देशासाठी, देशहितासाठी जे आर्मीनं, संरक्षण डिपार्टमेंटनं जे काही काम केलेलं आहे, हल्ला केलेला आहे, त्यासाठी संपूर्ण विरोधक जे आहेत ते आता सरकारच्या पाठीशी आहेत। आणि किरण रिजिजू जे की संसदीय कार्यमंत्री, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही देश म्हणून एकत्र आहोत आणि हे दिसून आलेलं आहे की सर्वच पक्षांनी, सर्वच विरोधकांनी एक दिलानं, एक मताने संपूर्ण सरकारच्या पाठीशी उभे आहोत, सरकारच्या सोबत आहोत असं सांगितलेलं आहे। त्यामुळं विरोधक जे काही मनामध्ये प्रश्न होते, डाऊट होते, ते या बैठकीतून दूर झालेले आहेत असं समजता येईल। कारण अद्याप तरी कोणीही सरकारवर किंवा
सरकारच्या कारवाईवर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत, शंका उपस्थित केली नाहीये किंवा टीका सुद्धा केलेली नाहीये. त्यामुळे ही बैठक जी आहे ती फ्रुटफुल झाली असं म्हणावं लागेल. परंतु येत्या अधिवेशनामध्ये किंवा येत्या कालावधीमध्ये आणखीन काही मुद्दे येतील का ते पण पाहावं लागणार आहे. आणि दुसरा मुद्दा तो म्हणजेच की मागील 24 तासामध्ये भारतानं हल्ला केल्यानंतर पाकिस्तानकडून जे प्रत्युत्तर दिलं जात आहे त्यामध्ये सामान्य नागरिक जात आहेत, त्यावरून सुद्धा विरोधक आता यापुढे सुद्धा आक्रमक होण्याची शक्यता आहे. परंतु या बैठकीमध्ये आता काँग्रेसची भूमिका आलेली आहे, इतर पक्षाची पण समोर भूमिका आलेली आहे. उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत आणि अरविंद सावंत या बैठकीला होते आणि सुप्रिया सुळे पण होत्या राष्ट्रवादीकडून, तर त्यांची अद्याप जी भूमिका आहे ती आलेली नाही आहे. नक्कीच शिवसेनेकडनं सुद्धा प्रतिक्रिया खरं तर येणं अपेक्षित होतं, कारण स्वतः संजय राऊत असं म्हणालेले होते की आम्ही सुद्धा या बैठकीसाठी जाणार आहोत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे.